नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे एम्स रुपीज 10,000 करोड रेव्हेन्यू फ्रॉम सोलार मॉड्यूल सेल मॅन्युफॅक्चरिंग बाय 2030. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडचा एम म्हणजे उद्देश आहे 2030पर्यंत सोलार मॉड्यूल सोलार सेल मॅन्युफॅक्चरिंगकडून 10,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट करण्याचा. म्हणजे मित्रांनो, यावरून एक गोष्ट सरळ सरळ आपल्याला समजत आहे की ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड जबरदस्तपणे आपला बिझनेस इन्क्रीज करत आहे. आणि मित्रांनो, आता मार्केट जबरदस्तपणे खाली आलेला आहे. परंतु मित्रांनो, एक गोष्ट नक्की आहे मित्रांनो, की ज्या कंपनीचा बिझनेसमध्ये दम असेल ती कंपनी परत कमबॅक करेल आणि आपल्या शेअर होल्डर्सला जबरदस्त रिटर्न देईल. चला तर बोलूया नायकाबद्दल. तर मित्रांनो, नायका एक्सपेक्ट्स स्ट्रॉंग ग्रोथ इन फायनान्शियल इयर 2025 क्वार्टर 4 ब्युटी वर्टिकल लीड्स चार्ज. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीला अपेक्षा आहे या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा कन्सॉलिडेटेड नेट रेव्हेन्यू लो टू मिड 20%च्या रेंजमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज होईल. आणि मित्रांनो, या कंपनीला अपेक्षा आहे की या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025चा रेव्हेन्यू मिड 20%च्या रेंजमध्ये इन्क्रीज होईल, अशी या कंपनीला अपेक्षा आहे. चला तर बोलूया इंडियन बँकबद्दल. तर मित्रांनो, इंडियन बँकने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या बँकचा टोटल बिझनेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5.1%ने इन्क्रीज होऊन 13.25 लाख कोटी रुपये आला आहे. तसेच मित्रांनो, इंडियन बँकचा टोटल डिपॉझिट्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5%ने इन्क्रीज होऊन 7.37 लाख कोटी रुपये आला आहे. तसेच इंडियन बँकचा ग्रॉस ॲडव्हान्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5.2%ने इन्क्रीज होऊन 5.88 लाख कोटी रुपये आला आहे. तसेच या बँकचा रॅम म्हणजे रिटेल ॲग्रिकल्चर SMSE एंटरप्राइजेस लोन सेगमेंटचा बिझनेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4.8%ने इन्क्रीज होऊन 3.51 लाख कोटी रुपये आला आहे. चला तर बोलूया आदित्य बिर्ला ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड. तर मित्रांनो, इंद्रिया ज्वेलरी ओपन्स फर्स्ट स्टोअर इन लखनौ UP. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आदित्य बिर्ला ग्रुपची कंपनी आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडचा ज्वेलरी ब्रँड इंद्रियाने आपला पहिला स्टोअर ओपन केला आहे UP लखनौमध्ये. आणि मित्रांनो, यानंतर याचे टोटल स्टोअर झाले आहे 21 आणि ते आहे 10 वेगवेगळ्या सिटीजमध्ये. आणि मित्रांनो, हा ब्रँड सुरू झाला होता जुलै 2024 पासून. चला तर बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. तर मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडने सुद्धा आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे.
तर मित्रांनो, या कंपनीचा स्टँड अलोन रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4मध्ये होता 3,381 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 28%ने इन्क्रीज होऊन फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये आला आहे 4,334 कोटी रुपये. तसेच ट्रेंट लिमिटेडचा स्टँड अलोन रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 2024मध्ये होता 12,669 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 39%ने इन्क्रीज होऊन पूर्ण फायनान्शियल इयर 2025मध्ये आला आहे 17,624 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडचे 31 मार्च 2025 नुसार 248 वेबसाईटचे स्टोअर झाले आहे. तसेच ट्रेंट लिमिटेडच्या झुडिओचे टोटल 765 स्टोअर झाले आहे, ज्यातले 2 UAEमध्ये आहे. आणि मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडचे 30 स्टोअर्स अदर लाईफस्टाईल कॉन्सेप्ट्समध्ये आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत ट्रेंट लिमिटेडचा टार्गेट प्राईससुद्धा काही ब्रोकरेज फर्मने कट केला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला ट्रेंट लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, आज याच अपडेटमुळे आज ट्रेंट लिमिटेडचा शेअर आज जवळपास 15%ने क्रॅश झाला आहे. चला तर बोलूया अजून एका टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा पॉवर टू इन्स्टॉल 100 मेगावॅट बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम इन मुंबई टू बूस्ट ग्रिड रेसिलेन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या 100 मेगावॅटच्या बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमला मुंबईमध्ये वेगवेगळ्या 10 लोकेशनमध्ये नेक्स्ट 2 इयरमध्ये इन्स्टॉल करण्याच्या प्लॅनला महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनकडून अप्रूव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. चला तर बोलूया टाटा ग्रुपच्या एका अनलिस्टेड कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा कॅपिटल. तर मित्रांनो, टाटा कॅपिटल फाईल डॉक्युमेंट्स फॉर ₹15,000 कोटी IPO एमिंग फॉर मेजर मार्केट डेब्यू. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपच्या फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी टाटा कॅपिटलने मार्केट रेग्युलेटर सेबीकडे 15,000 कोटी रुपयांच्या मेगा IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी प्रिलिमिनरी डॉक्युमेंट्स फाईल केले. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज CFO ऑन US एक्सप्लोजर अँड द लाईकली इम्पॅक्ट ऑफ टॅरिफ्स ऑन बिझनेस. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या CFO सौरभ गुप्ता यांना असे वाटते की USने हा जो टॅरिफ लावला आहे, ज्याचा बेनिफिट इंडियाच्या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला मिळू शकतो. कारण मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या CFO सौरभ गुप्ता यांना असा बिलीव आहे की इंडिया हा बेटर पोझिशनमध्ये आहे ग्लोबल सप्लाय चेन्सच्या लार्जर शेअरला कॅप्चर करण्यासाठी. कारण मित्रांनो, USने इंडियापेक्षा जास्त टॅरिफ इम्पोज केला आहे चायना, व्हिएतनाम आणि थायलंडवर. आणि मित्रांनो, याचमुळे डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या CFO सौरभ गुप्ता यांना असे वाटते की याचा बेनिफिट इंडियाच्या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला मिळू शकतो, जो हा USने टॅरिफ लावला आहे याचा. आणि मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने लास्ट
फायनान्शियल इयरमध्ये US मधून 1,600 ते 1,700 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला आहे, जो डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या टोटल रेव्हेन्यूचा फक्त 5% आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.